बुद्ध आहोत तर श्रीकृष्ण आहोत, आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी. कोणी तुमच्यासाठी काही करणार नाही. आपली नेहमी अपेक्षा काय असते की दुसऱ्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं. गुरु केले तर गुरुनी डोक्यावर हात ठेवावा, आमची सगळी दुःख काढून घ्यावी. का बरं? कशासाठी? गुरुला काय ती लॉटरी लागते का तुमच्या दुःखांची? तोही त्या गुरुपदाला पोहोचेपर्यंत सर्वसामान्य माणूसच होता. त्याची काही जन्मामध्ये उन्नती झाली असेल, काही जन्मातल्या उन्नतीने त्याला आज तुझी शक्ती प्राप्त झाली असेल गुरुपदाची, तर तो त्या पद्धतीने वागतोय. तुम्ही त्याच्या पदाला जाऊन कधी पोचणार ही महत्वाकांक्षा पण नकोय आपल्याला, की नाही एक दिवस मी तुझ्या खुर्चीत जाऊन बसणार. कशाला पाहिजे महत्वाकांक्षा? तुम्ही खुर्चीत बसायची अपेक्षा करू नका. तुम्ही अपेक्षा फक्त एवढीच करा, मी माझ्यामध्ये सुधारणा कशी करेन आणि मी माझा पुढचा जो प्रवास आहे आध्यात्मिक प्रवास, हा पण एक पक्क करावं. मला अध्यात्मात शिरायचंय, ध्यान करायचंय का नाही करायचंय, साधना करायची का नाही करायचंय, हे पक्क ठरवावं. ते ठरवल्यानंतर मग त्या मार्गामध्ये शिरावं. ते जर काही करायचंच नसेल तर धड तिकडेही नाही धड इकडेही नाही, असं करण्यात काही अर्थ नसतो. एक ना धड बराबर चिंध्या होता. तर त्या चिंध्या करून घेण्यापेक्षा आपण सरळ मार्गी चालावं आणि आपल्या आतल्या साक्षी भावाला साक्ष ठेवूनच या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा. म्हणजेच अध्यात्मातला तरी आपल्या हातात येईल. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवा. नमस्कार. त्यांनी रामनामाचं अखंड नामस्मरण असं सांगितलं. काही व्हिडिओ देतात त्याच्यात अखंड नामस्मरण टाकतात किंवा इस्कॉन म्हणतात तुम्ही हरे कृष्ण हरे राम जप करत. पण तुम्ही म्हणता ध्यानामध्ये काहीच करायचं नाहीये, नुसतं ध्यानच करायचंय. तर मग जर आपण असं केलं तर मग हे केलं तर आपण ते नाही करत, तर ते केलं तर हे नाही करत. नाही गल्लत होते विचारांची कुठेतरी. काय माहितीये का, तुम्हाला रामनाम घ्यायचा असेल तर ध्यानाच्या वेळेला ते घ्यायचं नाही. ध्यान हे सेपरेट, रामनाम सेपरेट. म्हणजे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर तुम्ही त्या वेळेला करा. म्हणजे एकमेकाची गल्लत कुठे करायची. म्हणजे चहा आणि कॉफी जसं मिक्स करून पित नाही तसा प्रकार आहे. एकदा चहा तर प्यायचा, चहा प्यायचा, कॉफी प्यायची तर कॉफी प्यायची. पण मी कॉफीच पिईन, मी चहा पिणारच नाही असंही करू नये. जर तुम्हाला वाटत असेल की ध्यान करायचंय आणि जप पण करायचंय तर रामनाम घ्यायला हरकत नाही. जे आवडेल ते नाम घ्या. इस्कॉन म्हणता हरे कृष्ण हरे राम घ्या, ते कुठलंही घ्या तुम्ही. तुमच्या मनाचा जो कल असेल तो. आणि आपल्या एक मी तुम्हाला सांगतो की जसं आपलं जन्मोजन्मीचे जे काही संस्कार असतात आपले, त्या संस्काराप्रमाणे आपल्याला ते नाम सुचतं आणि ते नाम म्हणजे ते दैवत आपल्याला आवडीचं वाटतं त्यावेळेला आणि त्या दैवताचाच आपण पाठपुरावा करत राहतो. मग त्या दैवताचे जे पुरस्कर्ते असतात, समजा तुम्हाला प्रभू रामचंद्र आवडतात तर गोंदवलेकर महाराजांनी त्याची फार मोठी महती सांगितलेली आहे नामाची. गोंदवलेकर महाराज म्हणतात नामाचा अवतार आहे या कलियुगामध्ये. दुसरा कुठलाही अवतार नाही, तर कलियुगामध्ये फक्त रामनामाचा अवतार आहे. तर तुम्ही रामनाम घ्या, पण ध्यान पण करा. रामनाम हे तुमच्या संपूर्ण बाह्यांगाला सुधारणारे तंत्र आहे आणि ध्यान हे तुमच्या अंतरंगामध्ये सगळीकडे सुधारणा घडवून आणणारं तंत्र आहे. तर या दोन्हींचा अवलंब करा, फक्त दोन्हीची सरमिसळ. पण ध्यानाला बसल्यानंतर रोजचा रामनामाचा सराव आहे. हे काय आवडते तर ध्यानाला बस येतो. तर ध्यानाला बसल्यानंतर जर आपोआप मनामध्ये रामनाम येत असेल तर ते आता आलं नाही पाहिजे असं नाही करायचं. ते आपोआप येऊ द्यावं. मी जसं मगाशी म्हटलं तसं नदीचा जसा प्रवाह वाहतोय, आपण फक्त साक्षी भावाने पाहतो. ते रामनाम आपोआप आलं ध्यानामध्ये तर येऊ द्यावं. त्या पद्धतीने तो साक्षी भावाने ते पाहावं आणि मग होईल काय की आपोआप ते रामनाम पण ध्यानामध्ये सुटेल. नुसतं ध्यान साधायला सुरुवात होईल आणि आपल्या सगळ्या अध्यात्माचा म्हणजे शंकर महाराजांच्या मी पायीक असल्यामुळे त्यांच्या पायाचा म्हणजे आपण पायाशी बसलेलो असलेला आणि मला एवढं मात्र महाराजांनी नक्की सांगितलं की आपल्या अध्यात्माचा ध्यान हा सगळ्यात मोठा पाया आहे. ध्यानाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. हा मार्गाने
आणि मग तुम्ही जर जग कुठलाही स्वीकारा, त्याला काही बंधन नाही. मग तुम्ही कुठल्या गुरुकडनं स्वीकारताय का तुम्ही फक्त गोंदवलेकर महाराजच्या तिथे गोंदवलेला जाऊन समाधीवर माळ ठेवून स्वीकारताय? तुमच्या आवडीचा चॉईस आहे तुमचा, पण वाहवत जाऊ नका एवढं मात्र नक्की सांगतो. की मग मला नाही नाम घ्यायचंच आहे, मग ती माळ खरेदी केली, मग आता रुद्राक्षाची करू का, तुळशीची करू का, स्फटिकाची करू का, मोत्याची माळ करू. माझी मावशी राहायची दादरला, तिथे एक आजी होत्या त्यांच्या मजल्यावरती, तर त्या सोन्याच्या त्यांची बोरमाळ होती, तर त्यांनी ती मुद्दाम 108 मण्यांची बनवून घेतली आणि त्या बोरमाळ सोन्याच्या माळेवर त्या जप करायची आणि त्या येरदारा घालायच्या त्या कॉरिडॉरमध्ये. मावशी म्हणाले, अहो तिथे कोणी आलं जिन्यातनं तर तुम्हाला आडवं पाडेल ती 108 मण्यांची माळ घेऊन. त्यावेळेला जाऊ दे ना, ती रामनामाचीच माळ आहे ना, ती गेली तरी मला काही हरकत नाही, सोन्याची असली तरी. पण सोन्याच्या माळेवर शक्यतो जप करू नये. याचं कारण असतं सोन्यामध्ये कली असतं. कली म्हणजे कलह सोन्यामध्ये असतं. एक लक्षात घ्या की इथे 1 किलोभर सोनं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण जर असं म्हटलं कोणाला पाहिजे त्यांनी ते घ्या, तर इथे किती एकमेकाचे गळे दाबतील ते एकमेकाचं सोनं घ्या. तो कली सोन्यामध्ये तो तसा असतो, कलह असतो सोन्यामध्ये. किंवा तुझं 1 किलो सोनं एकट्याने ढापलं, ते यातले 10 जण पोलीस स्टेशनला फोन करतील त्याच्याकडे कुठलं तरी स्मगलिंगचं सोनं आहे म्हणून. सोन्यामध्ये कली असतो, त्यामुळे सोन्याच्या माळेवर कधीही जप करू नये. चांदीच्या माळेवर कधीही जप करू नये, कारण चांदीमध्ये जपाला धारण करण्याचे गुणधर्म नाही. ते फक्त तुळशीच्या माळेमध्ये, रुद्राक्षाच्या माळेमध्ये, स्फटिकाच्या माळेमध्ये. यापैकी कुठली पोळ्याची माळ कधीच करू नये, कारण पोळं हे आदिशक्तीचं प्रतीक आहे. ती मुलातच शक्ती असते पोळ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर नाम घ्यायला गेला तर ती शक्ती आणखी निघूनच होते आणि मग ती जर माळ गळ्यात घातली तर मग ते काय केलेला बऱ्याच जणांना ते सहन करणं शक्य होत नाही. म्हणून ध्यान आणि नाम हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्या. म्हणजे जसं झोप आणि जेवण एकत्र करता येते तसाच हा प्रकार. जेवणाच्या वेळेला जेवावं आणि नंतर शांतपणे झोपून जावं, तो प्रकार आहे. दोन्हीची सरमिसळ कधी करायची? सकाळी उठून जसं 1 तास ब्राह्ममुहूर्तावर उठून 1 तास आपण ध्यान केलं प्युअरली, म्हणजे त्याच्यात नामजप नाही झाला काही पण. त्याच्यानंतर जे आहे की आपण काम करता करता नाम घ्यावं. हो घ्यावं ना, काही हरकत नाही. तसं किंवा कुठेही नाही अगदी गेलं तर हरिपाठ आपण वाचतो. हरिपाठ हरिपाठामध्ये एवढं महत्व आहे की तो कंटिन्यू तो वाचत गेल्यावर पण अनेक अर्थ असे मला नंतर उलगडत गेले त्यातले. चांगली गोष्ट आहे. म्हणजे 1 दिवस वाचला सगळा अर्थ नाही कळला, 2 दिवस, दुसरा दिवस वाचला थोडा अर्थ कळला, अजून 3 दिवसांनी असं त्याचं चिंतन करत त्याचे अर्थ उलगडत जातात हरिपाठ. म्हणजे आपण कुठंच नाही गेलो, म्हणजे नाम घ्यायला आपण कुठल्या गुरुकडे नाही गेलो, कुठं वावत नाही गेलो तरी हरिपाठून जरी आपण वाचत गेलो ना तरी त्यातनं त्याचं रिअलायझेशन खूप होतं. मग ते वाचत जावं. आपल्या मनाला ज्या गोष्टींनी समाधान मिळतं ते करावं, पण भाराभर चिंध्या करू नये. तेवढं माझं म्हणणं नाही. तुम्ही प्रिसाईज जे काय करा ते थोडकं करा. 1 ध्यान आणि 1 तास ध्यान आणि नाम असं करू शकतो का? करू शकता ना. 1 तास ध्यान करा, 1 तास नाम घ्या. 1 तास जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास माळ ओढत बसा, कोण तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार. पण 1 तासामध्ये 10 मिनिटं जरी जप असतो तो 1 तासातला, तो खरा जप असतो. आणि उरलेली जी 50 मिनिटं असतात ती वायफळ असतात, कारण तिथे फक्त सराव असतो. बोटाने मणी पुढे मागे होतात, दरवेळेला श्रीराम जय राम जय जय राम असं नसतं. माझी पणजी होती, म्हणजे माझ्या आईची आई, तर त्यावेळेला पूर्वीच्या काळी बघा ते मुसळ खांब्यावरती ताक करत असत. तो डेरा असायचा आणि आमच्या आजोळी दूध तर भरपूर होतं, म्हणजे रोज लोण्याचं ताक करावं लागायचं लोणी काढण्याचं तिचा. तर ती नाम कशी घ्यायची मी तुला सांगतो. ते एवढा मोठा तो डेरा असायचा, त्याच्यात ती एवढ्या माथ्याची ती रवी आणि त्याच्यात ते प्युअर घरचं दूध, पाणी मिसळलेलं नाही, ती साय घातलेली आणि ती घुसळायची ना, ती अशी घालती श्रीराम जय राम जय जय राम 1, श्रीराम जय राम जय जय राम 2, श्रीराम जय राम जय जय राम 3. असं तिचं जेव्हा 108 वेळा जप व्हायचा तेव्हा ती लोणीवरती यायचं टाका. म्हणजे ते टायमिंग होतं, बरोबर आहे, ते टायमिंग होतं. त्या पद्धतीने तेवढा वेळ तिला लागणार. पण शेवटी ती कशी ती वय झालं होतं, मग ती शेवटचे जप ती धापा टाकत आहे हे श्रीराम जय राम जय जय राम 4, श्रीराम असं तिचं ते चालायचं. कारण का, म्हणजे तिची श्रद्धा कुठे होती, आता त्या ताकावरती तिचं लक्ष केंद्रित आहे की त्याच्यावरती ते लोणी आलं की ते मी काढणार, बरोबर आहे. पण इकडे ते घुसळखांब्यानी त्याला जोड तर लावायचंच आहे त्याच्यामध्ये.
मग तो वेळ तिने त्या रामनामामध्ये युटिलाइज केला. हे मी तुला सांगतो, आपण आपल्या आयुष्यातला किती वेळ कुठे युटिलाइज करतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. तर ध्यानही करावं, जपही करावा, आपल्या मनाला जे आवडेल ते करावं, पण जास्ती एवढा फापट पसारा करू नये. म्हणजे ज्ञानेश्वरी पण वाचायची आहे, दासबोध पण वाचायचं आहे, गुरुचरित्र पण वाचायचं आहे, हरिपाठही करायचं आहे. मग दिवसातला बँकेत काम कधी करणार? तुम्ही बँकेत काम करतात म्हणून सांगतो, आणि ऑफिसर आहेत सार असं बँकेत, हे कधी कधी करणार? पण साक्षी भावाने बघायचं, म्हणजे दोन शिल्लक साक्षी भावाने बघायचं ते कसं ज्ञानात बघतो, पण जर आपण डे टू डे लाईफ मध्ये पण सगळे विचार साक्षी भावाने बघायचे, कारण तसं करायला गेलं तर मग काम कशाला करायला पाहिजे ना. कस्टमर आला समोर तर तो कस्टमर म्हणजे आपला साक्षीभाव असं समजायचं त्याला. तर तुम्ही त्याचं काम कसं, आधी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना, तुम्ही कसं पटकन काम करून देता की नाही, म्हणजे तो तुमच्या ब्रांच मॅनेजरकडे जाता कामा नाही तक्रार घेऊन तुमची, बरोबर आहे. मग ते ज्या पद्धतीने स्पीडी होतं की नाही, त्या पद्धतीने त्याला पण साक्षी भावाने ट्रीट करायचं की तू माझा साक्षी आहेस, की मी तुझं काम करतो की नाही तू बघणार आहे, बरोबर आहे. कस्टमर इज द काय म्हणतात गॉड तुमच्या याच्यामध्ये, तसा प्रकार. मग त्या गॉडला पण तुम्ही साक्षी भावाने ट्रीट केलं तर तुम्हाला ते सगळा तो आपोआप लांब अशा ह्याच्यातनं सवय लागेल की साक्षीभाव मनामधनं कसं पाहायचं. म्हणजे तुम्हाला सिग्नेचर अथॉरिटी आहे तर तुम्ही 100 वेळा ते चेक करता, मी सह्या बरोबर ठिकाणी करतोय ना का भलत्याच ठिकाणी करतोय. मग ते चेक करताना तो चेक करणारा कोण असतो, तोच साक्षी असतो आत्मा. तो सगळ्या गोष्टीचा पंचनामा करत असतो की तू बरोबर करतोय की नाही, बरोबर करतोय की नाही, बरोबर करतोय की नाही. सतत तुम्हाला आतमध्ये कोणतरी विचारत असतो, तो साक्षी. त्याला काम एवढंच द्यायचं की मनाची सगळी सूक्ष्माती सूक्ष्म जे अवलोकन, म्हणजे जे काय हालचाली चालू आहे त्याचं अवलोकन करायचं, एवढं त्याला काम. मग प्रश्न नाही. पण सरमिसळ कुठल्याही गोष्टीची करू नये. कोणाला नाही, मी तेवढंच सांगते की आपण स्वयंपाक करताना पण असं मुद्दाम असं वेगळं बसायची पण गरज नाही नाव घ्यायला. स्वयंपाक करताना म्हणून मी गाडीवर बसताय, गाडीवर जाताना मी नाव घेऊ शकतो, वेगळं काहीच नाही. एवढं नक्की. आणि रिकामा असाल तर तुम्हाला समजा माळ नसेल मिळाली तर ही माळ आहे ना, 1 2 3 ही हाताची पेर आहेत 5 बोटांची, ही 5 ही 5, 15 आणि 15 30 झाली. मग ते 30 झाल्यानंतर त्या 30च्या पटीत 108 जप कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे, आपोआप होतो. आणि त्याच्यामध्ये काय, आणि लक्षात घ्या अनुभव असा असतो, आपण काम करताना जप करायला सुरुवात केली की कुठल्या तरी पॉइंटला तो जप थांबतो आणि आपण म्हणतो अरे चा थांबला बरं का, परत एकदा सुरू करायचं. पण का थांबतो तो जप, कारण आपल्या रोजच्या रुटीनची आपल्याला एवढी शरीरामध्ये सवय, दारू जशी भिनते शरीरात तसं ते रुटीन भिनलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ह्या बाकीच्या, म्हणजे आपण म्हणतो ना शरीरामध्ये कुठला फॉरेन एजंट गेला की शरीराला त्रास होतो, मेडिकल टर्म आहे ना फॉरेन एजंट शरीरामध्ये गेला. मग आपल्या रुटीन एवढं आपल्या भिनलेलं असतं अंगामध्ये नाम, त्याच्यामध्ये हे फॉरेन एजंट आहे. ते आपण सारखं कसं त्याला ऍप्लिकेबल करणार आहोत, तो जग कुठेतरी थांबतो. तो थांबल्यानंतर आपल्या आतलाच साक्षी सांगतो जग थांबलाय की पुन्हा आपण तो सुरू करतो. मग ह्या पद्धतीने आपण जेव्हा ते मेरी गो राऊंड करायला सुरुवात करू की नाही, तर तेव्हा आपल्या असं लक्षात येतं त्या मेरी गो राऊंड मध्ये की आपलं आता थांबत नाही, सतत त्या गिरक्या घेणं चालूच असतं. म्हणजे ते सुखी पंथामध्ये ते दरवेश कसे फिरत असतात ना आकडातल्या गोष्टी, त्या गिरक्या कशा असतात, त्या गिरक्यांमध्ये काय असतं, गणित काय आहे त्या गिरक्यांमध्ये, कुठलंही गणित नाही की अमुक गिरक्या घ्यायच्या तमुक, असं काही नाही. त्या गिरक्या घेता घेता जे इथे बधीरपणा येतो, जे देहभान हरपाय जातो, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपली एकतानता त्याच्याशी लागलेली. तो अल्लाची एकतानता म्हणतात त्याच्यामध्ये, ती निर्गुण निराकार तत्व आहे. मग त्याच्याशी ती एकतानता तुम्हाला, मग तेच ध्यान रजनीशांनी नटराज ध्यान म्हणून त्यांच्या कमेंटमध्ये विकसित केले. ते काय करायचे की म्युझिक लावायचं कुठलं तरी, आणि तुम्हाला नाचता येऊ नाही तर न येऊ, तुम्ही विशारद असा नाही तर नसा, काही पण नसेल, आयुष्यात एक स्टेप सुद्धा कधी नाचलेली नसेल तरी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तुमच्या शरीराला हेलका वेदेत त्या म्युझिकच्या तालावर नाचायचं. त्याच्यामध्ये होतं काय की घामाघूम शरीर होतं एक ठराविक वेळानंतर, आणि त्या घामामधलं जी टॉक्सिन्स शरीरातली जी बाहेर पडतात आपल्या, त्या टॉक्सिन्स बाहेर पडल्यानंतर शरीराला जो हलकीपणा येतो, ती अशी तरल अवस्था होती. त्यावेळेला असं वाटतं की अरे
ही अवस्था तर मला पाहिजे आणि ती रोजच्या आयुष्यामध्ये मला मिळत नाही. मग ते नटराज ध्यान रजनीशांनी ह्या सुखी त्या गिरक्यांमधूनच ते विकसित केले. हे बघा, अध्यात्म कोणीही नवीन कुठेही काही शोधलेलं नाही. अध्यात्म हे लाखो वर्षापासून जे आहे त्याच्यामध्ये बदल कुठेही झालेला नाही. तो ढाचा तसाच तसाच आहे, तो मसाला जसाचा तसाच आहे, त्याच्यामध्ये जराही तसूभर फरक नाही कुठे. पण त्याची जी बाय प्रॉडक्ट निघाली पुढे ती प्रत्येकाने त्याच्यात काहीतरी व्हेरिएशन. आता रजनीशांनी काय केलं, म्युझिकला सुफीमध्ये काय असतं, तिथे त्यांचं ते कव्वाल गाणं म्हणत असतं किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये तो ताल असतो, तिथे ती वाद्य असतं. तिथे फक्त त्यांनी म्युझिक लावलं आणि तुम्ही नाचा. तुम्ही सुखी असा नाही तर काही असा, तुम्ही नाचा. बाकी काय, हा एक त्याच्यातला फरक आहे. तर तुम्ही नाम कुठेही घेऊ शकता, नामाला कुठल्याही अडचण नाहीये किंवा कुठल्याही स्थळ काळाचं सुद्धा बदलत नाहीये. म्हणजे असंही लोक म्हणतात तुम्ही स्मशानात सुद्धा नाम घेऊ शकता, फक्त श्रीकारयुक्त जप करायचं. स्मशानात ओंकारयुक्त जप करायचा नाही, कारण ओंकाराला पावित्र्य असतं. आता काही लोक म्हणतात आमच्या सवयीने इतकं तोंडात बसलं की ते कोणाला पोचवायला गेलं तरी सुद्धा आमच्या तोंडात नाम मग येऊ दे. पण तिथे श्रीराम जयराम जय जयराम उत्तम, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उत्तम. पण ओम नमः शिवाय स्मशानात नाही, कारण ओंकाराला काहीतरी स्वतःची क्वालिटी. कारण विश्वाचा जो नाद आहे तोच ओंकार आहे आणि त्याला पावित्र्य आहे. तर ते पावित्र्यवालं ते जे ओंकारयुक्त नाम आहे, ओंकारयुक्त जो जप आहे तो कधीही स्मशानात कधी एरवी कुठेही करा. पण ओंकारयुक्त जपाला आणखीन एक शुचिरभूतता अशी पाहिजे की आंघोळ झाल्याशिवाय तो करायचा नाही. मग काही जण म्हणतात अहो जाऊ दे ना, आमच्या मुली सांगितलं तुम्ही टॉयलेटला आल्यानंतर जाऊन आल्यानंतर नुसते हातपाय घेऊन बसलं तरी चालेल नाही. मग तिथे श्रीकारयुक्त जप करा. मग ते कसं आम्ही ओम नमः शिवाय म्हणतो तर आता आम्ही श्रीराम जयराम जय जयराम कसं म्हणायचं, संदेह येता कामा नये मनामध्ये. कारण आपण जर कल्पना केली सगुण साकार परब्रह्माची, तर ते कैलासावरती जो शिव बसलेला असेल तो शिव नाम कोणाचं घेतो, श्रीराम जयराम जयराम. आणि रामचंद्र प्रभू कोणाचं नाव घेतात, ओम नमः शिवाय. म्हणजे हा वायसी वरचा जप चालतो त्या दोघांचा एकमेकांचा. पण ते जर एवढं हे करत असतील तर आपण बंधनं कशाला करायची. घरी आल्यावर म्हणा ओम नमः शिवाय, तिकडे गेल्यानंतर जपा वाचून राहत नसाल तर श्रीराम जयराम जय जयराम. साध्या गोष्ट. जप तुम्हाला कुठेही करता येतं, देवाचं नाव कुठेही घ्या. 4 आरवाच्या शिव्या देण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं सगळ्यात चांगलं. बरोबर आहे. आणखीन कोणाला काय विचारायचं, लाजू नका कोणी प्लीज. मी कसं विचारू, मला लोक हसतील का, मी मूर्ख समजतील का, मला असं काही नसतं. आपलं दुर्गाष्टमीवरती व्याख्यान झाले, दुर्गाष्टमीवर व्याख्यान असतं. शंकर महाराज दुर्गाष्टमी असं काय नाही. आता कालच म्हणजे तुम्हाला सांगतो, ही सिरीजचं शूटिंग काल संपलं, पूर्ण झालं. काल सिरीज माझी पूर्ण झाली शूट करून. आता त्याचं सगळे शेवटचा भाग या महिन्याच्या शेवटी येईल. तेव्हा दुर्गाष्टमीचं महत्त्व मी सांगितलं. महत्त्व म्हणजे काय, महाराजांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी देह ठेवला आणि ते प्रगट झाले ते सुद्धा दुर्गाष्टमीच्या दिवशी. याचं कारण असं आहे की शिव आणि शक्तीचं हे अद्वैत आहे. म्हणजे शिवाला शक्तीशिवाय गती नाही, शक्तीला शिवाशिवाय गती नाही. आणि त्या दोघांचं अद्वैत असल्या कारणाने आपण शिवाला अर्धनारी नटेश्वराच्या रूपात पण पुजतो. त्यांचं तसं रूप पण त्या फोटोमध्ये आपण पाहतो. आता ते चित्रकाराची कल्पना आहे, पण वास्तविक मध्ये व्यवहारात जर असं विचार केला तर प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री तत्व असतं आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष तत्व असतं. म्हणजे ती पूर्ण स्त्री असली तर तिच्यात पुरुष तत्व असतं आणि पूर्ण पुरुष असला तरी त्याच्यात स्त्री तत्व असतं. म्हणजे तो स्त्रियांसारखं काही लाजत मुरडत चालणार नाही, तो पुरुषच असेल. पण ते कुठेतरी ती माया ममता हा जो पगडा असतो आतमध्ये, की कदाचित एखादी स्त्री सुद्धा एवढी माया करणार नाही एवढं तो पुरुष आपल्या मुलावरती माया करतो किंवा आपल्या बायकोवरती माया करतो. आई वडिलांवरती प्रेम असतं. ते स्त्री तत्वाचाच तो आविष्कार आहे. मग दुर्गाष्टमीला महाराजांनी का अवतार घेतला आणि दुर्गाष्टमीलाच त्यांनी का देह सोडला, तर त्यांचं आणि दुर्गा भवानीचं अद्वैत होतं.
तुळजाभवानी ही त्यांची आदिशक्ती होती आणि तुळजाभवानीची शक्ती आधी म्हणजे शिव होता आणि महाराज होते. तर ते रूपांतरण असल्या कारणाने दुर्गाष्टमीलाच महाराजांनी हे दोन्ही सोहळे घडवले. अवतार कार्यात येणं आणि अवतार कार्य संपवणं. मध्ये सुरुवातीला जी आरती लावली माया भवानी तुझे ते महाराज म्हणतात तुझे लेकरू म्हणजे तो शेवटी तिचा पती आहे तरी सुद्धा तो म्हणतो की तुझे लेकरू कारण शक्ती आहे ना ती. खुशी तर तुझी आहे सेवा मानून घे. सेवा कुठली अवतार कार्याची सगळ्या जगताची सेवा केली ती मानून घे. हे काव्य महाराजांच्या नंतर लिहिलं गेलेलं आहे पण आध्यात्मिक अर्थ जर आपण महाराजांच्या पद्धतीने लावायचा आणि महाराजांनी जो मला अर्थ समजावून सांगितला तो या काव्यात म्हणून आज ते मी लावतो. सेवा मानून घ्या आणि सेवा कुठली केली अवतार कार्यात आल्यानंतर अखिल जगताची महाराजांनी सेवा केली. अनेकांना भक्तिपंथाला वळवलं. अनेकांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर केल्या. अनेकांना त्यांनी त्यांच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली. त्याचबरोबर त्यांनी आदिशक्तीची पण महाराजांनी जाणीव करून दिली सर्वांना की आदिशक्तीची उपासना म्हणजे नेमकं काय हे महाराजांनी समजावून सांगितलं. म्हणून ते सोलापूरला शिवराय मठामध्ये नवरात्रातल्या दुर्गाष्टमीला त्यांनी ते महिषासूर मर्दिनीचं नृत्य केलं. तर वास्तविक कोणी नाही काय तुमचे महाराज दाढी विषय आहे ती शालू काय नेसतात मळवट काय भरतात असं नसतं. ती भावावस्था आहे ना एक वेगळी. कोण 3 तास एखाद्याच्या पाठीवर नाचेल आणि एखाद्याने 3 तास नाचून देईल का स्वतःच्या पाठीवर घेऊन तो 2 मिनिटात त्याला धक्का मारून हाकलून घेईल काय चाललंय माझ्या पाठीवर काय नाचतं. पण तो पाठीवर नाचून घेणारा पण तेवढाच पोचलेला होता आणि नाचणारा तर त्याही पलीकडच्या अवस्थेतला होता. मग तो जो आविष्कार होता ना तो अक्षरशः त्यावेळेला ती आदिशक्ती त्यांच्यामध्ये रूपांतरित झाली. हे शिवशक्तीचा अद्वैत असल्या कारणाने महाराजांनी या 2 तिथींनाच हे सगळे आविष्कार बनवले आणि म्हणूनच महाराज नेहमी म्हणतात की दुर्गाष्टमीसारखा दुसरा सोहळा नसतो, अमावस्येसारखा दुसरा शुभमुहूर्त नसतो आणि 13 तारखेसारखी दुसरी शुभ तारीख नसते. हे महाराजांनी स्वतःच्या उदाहरणात दाखवलं. एवढं डिटेल नाही मी सांगितलंय पण ते डिटेल आता मी तुम्हाला सांगतो कारण शेवटी त्या रेकॉर्डिंगला 1 तासाची मर्यादा होती. त्यामुळे त्या 1 तासाच्या मर्यादेत जेवढं मला सांगता येणं शक्य होतं तेवढं मी सांगितलं. त्याच्यामध्ये आता त्या 1 तासाचे 20-20 मिनिटाचे 3 भाग करायचे. म्हणून ते आपल्याला 1 भाग काही लोकांनी कमेंट दिले की 1 भाग संपल्यानंतर पुढचा तुम्ही अर्धवट कुठेतरी तोडता असं काकांना बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण तो काकांचा नाईलाज आहे शेवटी एडिटिंग करावंच लागतं आणि 1 तासाचा 1 एपिसोड दिला तर एवढे कोणाकडेही पेशन्स नाही ते बघायचे. अनेकांनी मला विचारलं तुम्ही यांची रील नाही का बनवली म्हणजे 20 मिनिटं सुद्धा लोकांना सहन करायची इच्छा नाहीये. तेव्हा काका मला म्हणाले तुम्हाला असे अनेक प्रश्न लोक विचारतील तुम्ही कुठल्याही प्रश्नाला एंटरटेन करू नका. मला म्हणे दांडगा अनुभव आहे. मला अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले अशा आपले काका मला म्हणून तुम्ही जर साध्या साध्या प्रश्नाला जर गोंधळून जाल गडबडून जाल किंवा मनावर घ्याल जर साधे साधे प्रश्न तर तुमचा पाडावा लागणार नाही इथे. म्हणजे मी म्हणजे तयारीचा माणूस आहे. मला सगळ्याचे अनुभव आहेत काकांना. आता लोकांना रील्स हवेत म्हणजे तुम्ही विचार करा 2 मिनिटात मी काय बोलणार आहे 4 वाक्य. आणखी नेक्स्ट कोणाला तुळजापूरला जेव्हा शंकर महाराज गेले तेव्हा ते लहान मुलांचं पण रूप हे केलं होतं म्हणजे रांगत गेले होते. हो ते म्हणजे काय रांगत नाही ते लहान मुलं जसं घोडा खेळतात हा घोडा खेळतात की नाही म्हणजे कोणाला तरी मोठ्या माणसाला सांगतात तू घोडा हो आणि मी तुझ्या पाठीवर बसतो. तो लहान मुलांचा आणि मोठ्या माणसाचा मगाशी तुम्ही विचारलं ना स्त्री तत्व काय असते ती माया तशी असते. नाहीतर कोण आपल्या पाठीवर घोडा करायला मुलाला देत पण ती मजा वाटते ना आपल्याला लहान मुलं आपल्या पाठीवर बसले. मग महाराज भस्म्यांना म्हणायचे हे घोडा हो जाव आणि भस्मे घोडा झाले तसे बसले की महाराज त्यांच्या पाठीवर बसायचे. ते बालभावात बसत असत. बालभावात म्हणजे त्यावेळेला त्यांच्या बालसुलभ वृत्ती असत आणि मग त्या अवस्थेमध्ये भस्मे रांगत त्या भवानीच्या गाभाऱ्यापर्यंत त्यांना नेत असत किंवा मग तिथून त्या पायऱ्या चढत असत बसणे वरती येणे. म्हणजे हा जो खेळ होता हा महाराजांच्या लीला